नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक जण लाजेपोटी उघडणे बोलत नाही, पण त्यामुळे आतल्या आत खूप त्रास सहन करावा लागतो। तो विषय म्हणजे मूळव्याध। मूळव्याध हा अतिशय वेदनादायी आणि त्रासदायक आजार असू शकतो। खाली बसल्यानंतर सारखे जे आपले हिप आहे ते मूव करावे वाटते, पण घाबरून जाण्याचे किंवा लाजण्याचे कारण नाही। जर त्रास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल तर काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांनी यावरती नक्कीच नियंत्रण मिळू शकतो। चला तर मग पाहूया हे उपाय कोणते आहे। पहिला उपाय जो आहे योग्य आहार आणि भरपूर पाणी। बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे हे मूळव्याधाचे मोठे कारण असू शकते। दररोज किमान 8 ते 10 ग्लास व्यवस्थित खाली बसून पाणी प्या। आहारामध्ये पालेभाज्या, ताजी फळे जसे की पपई, पेरू, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश करा। फायबरमुळे पोट साफ होण्यासाठी खूप मदत होते ना, आपले जे शौच आहे त्याला जास्त जोर लावायला लागत नाही। कोमट पाण्याचा शेक म्हणजे एका मोठ्या टबमध्ये सोसवेल इतकं जे आपलं कोमट पाणी घ्या, त्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं त्या टबमध्ये बसा। त्यामुळे तिथले जे स्नायू आहेत त्यांना आराम मिळतो, तसेच सूज आणि वेदना लक्षणीयरित्या कमी होण्यासाठी मदत होते। ताकाचे नियमित सेवन करण्याचा प्रयत्न करा। हा उपाय तुमच्या घरामधीलच आहे। दुपारच्या जेवणानंतर 2 तासांनी 1 ग्लास नक्की ताक पिण्याचा प्रयत्न करा। या ताकामध्ये थोडंसं काळं मीठ आणि आपलं जे भाजलेले जिरे आहेत, ओवा पूड आहे यांचे मिश्रण करा। त्यामुळे तुमची जी पचनसंस्था आहे ती सुधारण्यासाठी मदत होते आणि पोटाची जी उष्णता आहे ती कमी होते। हे उपाय करत असताना काही गोष्टी टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, जसं की खूप तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि बाहेरील जे जंक फूड आहे ते पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा। एकाच जागी सलग अनेक तासनतास बसून राहू नका, अधूनमधून उठत जा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शौचाच्या वेळी जास्त जोर लावू नका। एक अत्यंत महत्त्वाची सूचना, हे सर्व उपाय आणि सौम्य त्रासासाठी आहे। तर तुमचा हा त्रास जास्त असेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या।